कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बंटीमुळे माझ्या आयुष्यात आलीस, माझी मैत्रीण झालीस, मग म्हाताऱ्याला मारायचं म्हणून माझ्या साथीने कामाला लागलीस, घरातच राहायला लागलीस आणि शेवटी त्रिनयनेची लेक निघालीस। खरं तर आत्ता या क्षणी मारू शकते मी तुला, पण नाही मारणार। मैत्रीण आहेस ना माझी, म्हणजे तू मैत्री नाही निभावलीस, पण मी मैत्री निभावणार, नाही मारणार तुला। पण तुला माहितीये ना माझा हिशोब कसा साधा सरळ सोपा असतो, एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने घ्यायचं। जीवदान देते तुला मी, फक्त मला मदत करावी लागेल। एक छोटंसं काम आहे। वाचण्याचा प्रयत्न करू नकोस, सर्पलिपी आहे ती फक्त मलाच वाचता येते। ओळखलंस का? पंचपेटिकेतल्या चौथ्या पेटीतलं पान, ती चौथी पेटी जी माझ्याकडे आहे। आता मला 5व्या पेटीपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी तुझी मदत लागणार आहे। तू मला यातल्या श्लोकांचे अर्थ समजावून सांग। घर असे आहे कुठे जे घर खरे नसले तरी, राहणारा राहतो तेथे असे म्हणती तरी, शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते, ज्ञातही झाले तरीही शक्य ना तिज स्पर्शणे, पावन प्रवाह ती नाही अनिवार्य हेची सांगणे। सांग सांग, अर्थ सांग। मी काहीही सांगणार नाही तुला, माझा जीव घेतलास ना तरी चालेल, पण तुला 5व्या पेटीपर्यंत पोहोचू देणार नाही। प्रिय नेत्र आणि अद्वैत, कसे आहात? पडलात की नाही पुन्हा तोंडावर? हे मला लक्षात आलंच असेल, हे पत्र रक्ताने लिहिलेलं आहे। कोणाच्या रक्ताने माहितीये? तुमच्या लाडक्या इंद्राणी आत्यांच्या रक्ताने पत्र। इंद्राणी नेत्राचं रक्ताचं नातं आहे म्हणून हे पत्र इंद्राणीच्या रक्ताने लिहिलं।
तन्मयला सोडलंय कारण तुमच्यापर्यंत हे पत्र पोचवायचं होतं. शिवाय काही झालं तरी तन्मय विरोचकाचं रक्त आहे. आणि राहिला प्रश्न इंद्राणी आणि त्यांना शोधायचा प्रयत्न सुद्धा करू नका. पाताळात शोधलं तरी तुम्हाला ते सापडणार नाहीत. पोलिसांची मदत वगैरे घेण्याचा विचार तर मनातून काढूनच टाका. पितळे टेक्सटाईल मार्केट पिरंगुट. आई ग आई तन्मय 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 कुठे चाललायस? तन्मय तन्मय मला सांग, हे जे पिपळी टेक्सटाईल मार्केट आहे इथे घेऊन गेलो होतो तुम्हाला विरोचक? हे बघ नाही. तन्मय तन्मय प्लीज बघ नाही का, बोल ना काहीतरी. बोल ना प्लीज. ऍटलिस्ट बाबा सेफ आहेत का, इंद्राणी आत्या सेफ आहेत का, एवढं तरी सांग प्लीज. तन्मय हे पत्र खरंच इंद्राणी आत्यांच्या रक्ताने लिहिलंय का? तन्मय बोल ना काहीतरी. साहेब ऐका ना, मला असं वाटतं विरोचकाने आत्या आणि बाबांना या दुकानाच्या जवळपासच कुठेतरी ठेवलं असणार. तर पण विरोचक आपल्यासाठी हे सगळं एवढं सोपं का करेल? साहेब आता आपल्या हातात दुसरं काहीच नाहीये. निदान आपण हे तरी पोलीस कंप्लेंट केली असती, पण पोलीस कंप्लेंट करू नका म्हणून धमकी दिली आहे त्याने. मला खरंच असं वाटतं एकदा या पत्त्यावर जाऊन बघायला हवं. तिथं हा कागद त्याला असंच कुठेतरी सापडला असेल, त्यावर एक पत्र लिहिलंय त्याने. या दुकानाचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. इंद्राणी आत्यांच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आहे ते. मला कल्पना सुद्धा करवत नाही विरोचकाने त्यांच्या बरोबर काय केलं असेल. तिकडे आत्या बाबा दोघांचाही जीव धोक्यात आहे. कदाचित ही विरोचकाकडनं झालेली चूक आहे. ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे. मला असं वाटतं आत्ताच्या आत्ता मी इथे जाऊन एकदा बघून येते. साहेब प्लीज. संध्याकाळ झाली आता, तू तिथे पोहोचेपर्यंत रात्र होईल. एक काम करतो, मीच जाऊन. नाही तुम्ही इथेच थांबा. इथे थांबून बाकीच्यांचं रक्षण करा. मी जाऊन येते. साहेब प्लीज ऐका ना माझं, प्लीज. हा तुझा फोन ठेव तुझ्याजवळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.